आमचं माकडनं थोडं जास्तच उड्या मारते का ते पुढे सांगते तुम्हाला. इथं ड्रेस दिलेला त्यामुळे हे संध्याकाळी प्रॅक्टिस करून बघत होता माझा मुलगा. आणि नंतरनं काय कुठे जायचं काय नाही हे कशासाठी प्रॅक्टिस आहे तुम्हाला पुढे सांगतेच. आणि त्यानं दुसऱ्या दिवशी आम्ही सगळं मी घरचं काम आवरून घेतलं आणि नचिकेत, मी, प्रांजल आणि तिचे पप्पा आम्ही निघालो. कारण सायंकाळचा शो होता आणि शो म्हणजे शाळेमध्ये जायचं होतं कारण नचिकेतची गॅदरिंग होती त्यामुळं. आणि त्यामुळं तो असा प्रॅक्टिस करत होता. आणि यावर्षी ना त्याला कोणत्याही गाण्यावरती डान्स वगैरे नव्हता कारण एक स्टोरी होती त्यावरती नाटक करायचं होतं. आणि तेच त्याची प्रॅक्टिस चालू होती. आम्ही असं छानपैकी तयार झालो आणि सायंकाळी 6:30 गॅदरिंगचा कार्यक्रम होता. आणि आम्ही असं सगळे निघालो तयार होऊन आणि नचिकेत पण बसला पुढच्या सीटवर पप्पासोबत त्यांच्या. आणि हे बघा, कारण आमची मोठी दीदी घरीच राहिलेली होती. ती म्हटली नको कारण तिथं 2% अलाउड असं लिहिलेलं होतं एंट्री कार्डवर त्यामुळं. आणि आम्ही इथे शाळेत पोहोचलो. संध्याकाळ झालेली होती. 7ला कार्यक्रम सुरू झाला. 6चा होता पण. आणि इथं खूप मोठी स्क्रीन लावलेली होती म्हणजे की पाठीमागे पॅरेंट्स बसलेत ना त्यांना क्लिअर दिसावं यासाठी. आणि मध्ये मध्ये ॲड पण येत होते आणि मुलांना बघायला ते चित्र खूप छान वाटत होतं. आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. पूर्ण लायटिंगनं शाळेला डेकोरेट केलेलं होतं आणि छान कार्यक्रम झाला. एवढीशी लेकरं खूप छान डान्स करत होते. आणि पंचतंत्र असं गॅदरिंगची ही थीम होती. त्यामुळे 2-3 दिवस गॅदरिंग चालू होती कारण कोणत्या क्लासचे अगोदर नंतर असं काही. कारण खूप सगळ्यांचेच एकाच दिवशी होत नसतात त्यामुळं 2-3 दिवस असा कार्यक्रम यांचा होता. पण आज आमचा होता त्यामुळं आम्ही सगळे आलेलो. आणि तसं लॉन्समध्ये ठेवतात त्यांनी बरं का. पण यावर्षीनं शाळेमध्येच अरेंजमेंट केलेली होती आणि खूप पॅरेंट्स आलेले होते बघते. खूप गर्दी झालेली होती. आणि मी सगळ्यात पुढे बसले बरं का नंतर कारण पाठीमागून तेवढं क्लिअर दिसत नाही त्यामुळं. आणि चला बघूया पुढे.